इधर आके ऐसा लगता है कि हम अपना जो दुनिया अपनी दुनिया ही बदल जाती है। इधर आके इतना अच्छा लगता है, शांति सुकून। जग भर से लोग आए हैं, अमेरिका से वगैरह जो भी बाहर देश से आए हैं, लगभग 7-8 कंट्री के लोग और महाराष्ट्र और भारत भर के सारे लोग यहाँ पर पूजन अर्चन में जो व्यवस्था करी है वो बहुत अच्छी है। नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड तालुक्यातील मुंबई आग्रा हायवेवर असलेल्या मालसाणे येथे नमोकार तीर्थ आहे आणि या नमोकार तीर्थाच्या ठिकाणी गेल्या 6 तारखेपासून महोत्सव सुरू झाला आहे। आंतरराष्ट्रीय पंचणक महोत्सव या ठिकाणी सुरू आहे। या महोत्सवाच्या माध्यमातून जैन परंपरा, जैन धर्म आणि त्यांच्या धार्मिक विधींच्या संदर्भामध्ये विविध धार्मिक आयोजन या ठिकाणी करण्यात आले। तब्बल 9 दिवस चालणाऱ्या या महोत्सवामध्ये आणि इथल्या नमोकार तीर्थाच्या संदर्भातली माहिती आपण जाणून घेणार आहोत। चांदवड तालुक्यातल्या मालसाणे येथलं हे श्रद्धा, वास्तुकला आणि अध्यात्माचा एक अपूर्व संगम आपल्याला या ठिकाणी जे नमोकार तीर्थ आहे तिथं पाहायला मिळतोय। मुंबई आग्रा महामार्गावर हे भव्य नमोकार तीर्थ स्थापित आहे आणि 6 फेब्रुवारी पासून इथं हा पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव सुरू झालाय। 13 फेब्रुवारी पर्यंत हा महोत्सव चालणार असून इथला जर परिसर बघितला तर तब्बल 125 एकर परिसरात हा पंचकल्याणक नगरात हा सगळा महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे। आणि या महाकुंभ जो जैन धर्मियांचा महाकुंभ म्हणून याला संबोधलं जातं आणि यामध्ये सुमारे 3000 जैन प्रतिमांची प्रतिष्ठापना ही केली जाते। या सर्व काळामध्ये परमपूज्य आचार्य संघाचे पावन सान्निध्यात हा सगळा जो महोत्सव आहे तो सध्या सुरू आहे। आणि जैन धर्मियांचे जे साधना सम्राट ज्यांना म्हटलं जातं, गणाधिपती गणधराचार्य श्री 108 कुंथू सागरजी महाराज यांच्या मंगल आशीर्वादाने आणि राष्ट्रसंत सारस्वताचार्य श्री 108 देवनंदनजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा सगळा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे। यासाठी देशभरातून तब्बल 400हून अधिक साधू साध्वी जे जैन धर्मियांमध्ये अतिशय पवित्र मानले जातात ते सर्व इथं सम्मिलित झालेले आहेत। मालसाणेचे हे जे भव्य असं नमोकार तीर्थ जे आहे ते एक धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून देखील इथं उदयाला येतंय आणि गेल्या 12 वर्षांपासून या ठिकाणी वेगवेगळी कामं सुरू होती आणि आता त्याला एक भव्य असं रूप मिळालेलं आहे आणि त्या माध्यमातून इथं एक भव्य असं पंचकल्याणक महोत्सवाचं आयोजन सध्या करण्यात आलेलं आहे। जवळपास 2 लाख स्क्वेअर फूट क्षेत्रात ही सगळी वास्तू जी उभारलेली आहे, सुरेख अशी वास्तू आपण बघतोय आणि अतिशय कलात्मक पद्धतीने हे सगळं आयोजन या ठिकाणी ही वास्तू उभारण्यात आली आहे। हे तीर्थ क्षेत्र जे आहे ते जैन वारशाची गौरवशाली परंपरा जर आपण बघितली तर ती दर्शवते कशा पद्धतीने जैन वारसा या ठिकाणी आहे आणि त्याची परंपरा कशी आहे ती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं। इथं 108 फूट उंचीचे समव शरण मंदिर जे आपण बघतोय हे समव शरण मंदिर आहे की जिथं भगवान चंद्रप्रभू यांची 27 फूट उंचीची प्रतिमा आहे। तसंच 51 फूट अरिहंत देव प्रतिमा आहे आणि इतर 31 फूट उंच अशा पंचपरमेश्वरींच्या प्रतिमा बसवण्यात आल्या आहेत। एकंदरीतच हा सगळा परिसर आणि इथं सध्या जैन धर्मीय जैन भाविक मोठ्या संख्येने आलेले आहेत आणि ज्याला महाकुंभ म्हटलं जातं या सगळ्या जैन समाजाच्या वतीने त्यांचा हा धार्मिक सोहळा इथे सुरू आहे। मैं कुलभूषण पाटोदी, यहाँ पे आने के बाद गुरुदेव के आशीर्वाद से जो प्रोग्राम चल रहे हैं, मैं छत्रपति संभाजी नगर से आया हूँ। गुरुदेव के आशीर्वाद से यहाँ पर जो प्रोग्राम चल रहे हैं इसमें सम्मिलित जग भर से लोग आए हैं, अमेरिका से वगैरह जो भी बाहर देश से आए हैं, लगभग 7-8 कंट्री के लोग और महाराष्ट्र और भारत भर के सारे लोग यहाँ पर पूजन अर्चन में जो व्यवस्था करी है वो बहुत अच्छी है। पेंडाल जो पूजा के लिए बनाया है वो बहुत बड़ा है। खाने के लिए भी जो भोजनशालाएं बनाई गई है वो लगभग 3 से 4 जगह पे हर किसी की व्यवस्था इसमें हो रही है। पूजन और ये सब संगीतमय बहुत अच्छी तरीके से करा जा रहा है, तो सारे लोग आनंद से ये सब अटेंड कर रहे हैं सारी चीजें। मी पंढरपूर सोलापूर जिल्ह्यातून आहे। आम्ही इथं 3 दिवस झाले आहोत। 7 दिवसाचा प्रोग्राम आहे आणि व्यवस्था खूप चांगली आहे। मंदिर खूप मोठं आहे। कामताज है, कैसे लग रहा है यहाँ? बहुत अच्छा।
अच्छा, क्या क्या देखा, क्या कैसा ये माहौल है? पारसनाथ भगवान की मूर्ति, पद्मावती की, क्षेत्रपाल जी की, बहुत अच्छा लगा सब जगह एकदम। भगवान का समोसरण, नीचे का जल मंदिर, एकदम अच्छा लगा सब कुछ। इतना बढ़िया यहाँ पे हुआ है ऑर्गेनाइजेशन, देखने के बाद आपको कैसा लगा? आपका नाम बताइए। रीमा जैन। बहुत अच्छा लगा, बहुत एंजॉय किया हमने देखकर, महाराज जी के दर्शन किए, माता जी के दर्शन किए, प्रतिष्ठा देखने आए, जी के दर्शन किए, सबके दर्शन किए। जय हमको इधर आके नमोकार तीर्थ में बहुत अच्छा लगा। भगवान का दर्शन हुआ, सब समोसन सब दर्शन हुआ, बहुत अच्छा लगा। महाराज जी का दर्शन हुआ, सब व्यवस्था वगैरह बहुत अच्छी है। हमें नमोकार तीर्थ बहुत अच्छा लगा, यहाँ की व्यवस्था भी अच्छी है और जिन्होंने जो भी सहयोग दिया हम सबकी हम अनुमोदन कहाँ से करते हैं। बम्बई से आए थाना, हम भी बम्बई से आए, सब मंदिर देखा, माता जी का दर्शन, महाराज जी का और ये सब देखा हमने। क्या हम लोग बहुत सालों से इधर आते हैं। इधर आके ऐसा लगता है कि हम अपना जो दुनिया, अपनी दुनिया ही बदल जाती है। इधर आके इतना अच्छा लगता है, शांति, सुकून। और ये जो गुरुजी ने बनाया है, अब कुछ सालों पहले आते इधर तो सोच भी नहीं सकते कोई कि इतना सब कुछ बदल गया, इतना अच्छा अच्छा किया है। सबको इधर आके एक बार तो आएंगे ना, तो ऐसा ही लगेगा कि हम दोबारा आते जाए। अत्यंत वेल मॅनेज सगळं या ठिकाणी आपण बघतोय आणि अतिशय सुंदर अशा वास्तू आहे. एक धार्मिक पर्यटन स्थळ कशा प्रकारे डेव्हलप होते त्याचं ही अत्यंत चांगलं उदाहरण आपल्याला या ठिकाणी मालसाणीमध्ये बघायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन विनोद इंगोलेसह राहुल वाघ, नवराष्ट्र न्यूज.